अधिकृतरित्या भारताचा भूभाग असलेला आणि आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेला प्रदेश आपण पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो। गेल्या काही दिवसांपासून या पाक व्याप्त काश्मीरमध्ये बर्फ धुमसू लागलेला आहे। पाक व्याप्त काश्मीरमधल्या धुमसण्याचं विश्लेषण अभ्यासक केदार नाईक करतात, ऐका। साधारणपणे जून पासून या आंदोलनामध्ये 80 पाकव्याप्त काश्मीरमधले नागरिक मृत्युमुखी पडले असून कालच रावळकोटमध्ये पाकिस्तानी सैन्याने जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीच्या जवळपास 20 सदस्यांना कंठस्नान घातल्याचं किंवा त्यांना मारल्याचं वृत्त काल हाती आलं आहे। त्यामुळे की पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधला हा प्रश्न हा केवळ तत्कालिक किंवा स्पॉन्टॅनियस असा तो विरोध नसून त्याच्यामागे पाकिस्तानच्या संविधानातील, पाकिस्तानच्या पॉलिटीमधील, राजकारणातील स्ट्रक्चरल रचनात्मक इश्यूज महत्त्वाचे आहेत। जून महिन्यापासून जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीने या निवडणुकांना विरोध करायला सुरुवात केली। त्यांचं असं म्हणणं होतं की जी पाकव्याप्त काश्मीरची जी विधानसभा आहे त्यामध्ये एकूण 53 जागा आहेत, परंतु त्यातील 20 जागा या पाकिस्तानच्या जे केंद्रीय गव्हर्नमेंट आहे त्यांच्याच नेमणुकीतनं त्या होतात। त्याचं स्वरूप असं आहे की 8 जागा तर त्या डायरेक्टली नॉमिनेट केल्या जातात फेडरल गव्हर्नमेंटद्वारा आणि उरलेल्या ज्या 12 जागा आहेत त्या पाकिस्तानमध्ये इतरत्र असणाऱ्या जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांसाठी रिझर्व्ड आहेत। म्हणजे बेसिकली पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारे लोक त्या जागांवर उभे राहू शकत नाहीत। या 20 जागांच्या कंट्रोलमुळे पाकिस्तानचं केंद्रीय सरकार हे पाकव्याप्त काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएन्सीला आणि विधानसभेला पूर्णतः कंट्रोल करतं आणि त्यामुळेच यातनं दिसतं की पाकव्याप्त काश्मीरमध्ये जसे की भारतामध्ये स्वतःचे पक्ष आहेत, मग नॅशनल कॉन्फरन्स असेल, PDP असेल, तर तसा कुठलाही महत्त्वाचा पक्ष पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही आणि जे पाकिस्तानमध्ये केंद्रात सरकार असतं त्यांचीच सत्ता वेळोवेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थापन होते। म्हणून यातून दिसतं की जो पाकव्याप्त काश्मीरमधील जो स्थानिक लोकांचा आवाज आहे तो या पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्युशनल स्कीममध्ये दाबला जातो।